मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी 1.25 महिना चालणारी बहिरमची यात्रा थंडीच्या काळात येत असल्यामुळे येथे हंडी मटण बनविले जाते। यात्रेसाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या भागातील नागरिकांचे बहिरम बुवा कुलदैवत आहे। आदिवासी बांधव देखील बहिरम बाबाला मोठ्या श्रद्धेने पूजतात। त्यामुळे या यात्रेमध्ये आदिवासी बांधवांची देखील मोठी गर्दी असते। संपूर्ण राज्यामध्ये दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रेचा कार्यकाळ 50 ते 60 दिवसाचा असतो। यावर्षी 20 डिसेंबर पासून सुरू असलेल्या ही यात्रा 10 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असल्याचे भाविकांच्या वतीने सांगण्यात आले आहे। शनिवार व रविवार या 2 दिवशी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या बहिरम यात्रेसाठी गरजूंना दुकानासाठी जागा देखील भाड्यावर मिळत आहेत आणि येथील यात्रेला आलेल्या भक्तांना वाहनासाठी मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती, परंतु आता नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था असल्यामुळे कोंडी कमी झालेली आहे। रस्त्यावरील जागेवर राहुट्या उभारण्यात मग्न झालेले आहेत। येत्या 2-3 दिवसात विविध साहित्यांची दुकाने, हॉटेल, आकाश पाळणे आदी मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहेत। या यात्रेमध्ये येणारे भाविक भक्त सोबत चिकन मटण खाणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे। तर सर्वात जास्त कालावधीसाठी सुरू राहणाऱ्या बहिरम यात्रेसाठी विदर्भासह राज्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। MCN न्यूज मराठी करिता राहुल मुंडे पाटील, बहिरम, अमरावती।